परप्रांतीय मोबाईल विक्रेते आणि मराठी तंत्रज्ञांच्या वादात मनसेची मध्यस्थी. विक्रेत्यांनी होलसेल रिटेल विक्रीच करावी, दुरुस्ती काम करणाऱ्या मराठी तंत्रज्ञांच्या पोटावर पाय देऊ नये अशी समज. मराठी माणसावर अन्याय झाल्यास सामदाम दंडभेद वापराचा इशारा. नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात मोठ्या संख्येने मोबाईल ॲक्सेसरीज विक्री आणि दुरुस्तीची दुकाने आहेत. या ठिकाणी मागील काही वर्षात काही परप्रांतीय मंडळी मोबाईल कव्हर आणि स्क्रीन गार्ड विक्रीच्या अनुषंगाने दाखल झाली. हळूहळू या लोकांनी होलसेल रिटेल ॲक्सेसरीज विक्रीत बस्तान बसवले आणि मराठी माणूस मागे पडू लागला. मात्र मोबाईल रिपेअरिंग करणारे सर्व कारागीर हे आजही मराठी तरुण आहेत. हे तरुण रोज शहरभरातून येणारे मोबाईल रिपेअर करून आपली घरगृहस्थी चालवत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून परप्रांतीय दुकानदार, होलसेलर यांनी मराठी माणसाची अडवणूक करायला सुरुवात केली. कळस तर तेव्हा गाठला गेला जेव्हा मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी लागणारे ॲक्सेसरीज आणि साहित्य त्याचा होलसेल व्यापार आता पूर्णतः परप्रांतीय मंडळींकडे गेला आहे. त्यांनी मराठी कारागिरांची अडवणूक करायला सुरुवात केली. त्यांनी अंतर्गत बैठक घेऊन मराठी लोकांना साहित्य न देण्याचा अघोषित ठरावच केला. यातून मराठी माणूस थेट इथून हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली. याबाबत मराठी दुकानदार आणि कारागीर यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्याकडे धाव घेत आपली कैफियत मांडली. मनसेने यात मध्यस्थी करत अन्यायग्रस्त मराठी दुकानदार आणि कारागीर यांची बाजू लावून धरली. तसेच परप्रांतीय दुकानदारांना देखील व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. नाशिक शहरातील MG रोडवरील मोबाईल विक्रेत्यांनी केवळ होलसेल आणि रिटेल विक्रीच करावी, दुरुस्तीच्या व्यवसायात उतरून मोबाईल दुरुस्त करणाऱ्या मराठी तंत्रज्ञांच्या पोटावर पाय देऊ नये अशी मागणी मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आली. मध्यस्थी म्हणजे खरं तर मराठी व्यापाऱ्यांना इथे होलसेल व्यापाऱ्यांकडनं किंवा रिटेल व्यापारी जे करत होते यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता की होलसेल व्यापारी करणाऱ्यांमधलेच काही लोक येऊन इथं रिटेलचा व्यवसाय करतील. ते कमी होतं म्हणून यांनी पुन्हा रिपेअरिंग पण चालू केली. यांचं होलसेल आणि रिटेल असल्यामुळं झालं असं की त्यांना एका खूप कमी किमतीत तो माल भेटायचा आणि तो रिपेअरिंग करत असताना तोच माल वापरल्यामुळे ती त्यांचं आणि ती मजुरी हे सगळं पकडतात. ते अर्ध्या किमतीत ते काम करून देत होते. याच्यामुळे आमच्या मराठी माणसांवर उपासमारीची वेळ आली होती. त्या संदर्भात त्या लोकांनी आमच्याशी संपर्क केला. तर आम्ही इथून इथल्या राजस्थानी व्यापाऱ्यांशी सुद्धा आम्ही चर्चा केली. त्यांना सांगितलं, त्यांना समजलं. काही लोकांना नव्हतं समजलं, त्यांचे बोर्ड आम्ही स्वतः काढले आणि आता त्या सर्व लोकांनी असा सामंजस्याचा भूमिका घेतलेली की आपण एक रेट कार्ड बनवून घेऊ, जेणेकरून होलसेल व्यापाऱ्यांनी रिटेल जरी केलं तरी त्याला तो माल त्याच भावात विकावा लागेल, जेणेकरून आपल्या कुठल्याही मराठी माणसावर उपासमारीची वेळ येणार नाही. त्याचा धंदा किंवा त्याचा व्यवसाय जो त्यांनी वर्षानुवर्ष कितीतरी व्यापारी मी असे बघितले की ते 17 वर्षापासून त्यांचे दुकान येतात. फक्त माल एखाद्या व्यक्तीला भांडवल आणि त्याला त्याचे काही लोक जर कधी उचलून धरत असतील तर निश्चित मराठी माणसांना सुद्धा आम्ही उचलून धरू आणि आम्ही सुद्धा यांना आता ही शेवटची वेळ, याच्यानंतर आम्ही सुद्धा होलसेलच्या व्यापारात आम्ही घुसणार. सामान्य गिराईकांना मारहाण केली जाते एका ठराविक समाजाकडून मोबाईलच्या वस्तू खरेदी करताना. नाही, मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की अशा प्रकारची महिलाची कंप्लेंट आली होती. परंतु आम्हाला ज्यावेळेस तो विषय संपूर्ण समजला त्यावेळेस आम्ही त्या संबंधित ज्यांनी या सगळे कृष्णकृत्य केले होते त्या माणसाला आम्ही आमच्या भाषेत, माहिती तुम्हाला आमची भाषा कशी असते, त्या भाषेत समजावून सांगितलं आणि त्याला ते खूप चांगलं समजलं. पुढचे 10 वर्ष त्याला तरी तो सगळी आठवण राहील, जेणेकरून ते व्यापाऱ्यांशी किंवा जे गिराईक आहे त्या गिराईकांशी ते व्यवस्थित. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.